रेडी स्टार्ट. आरोपींवर भारतीय दंड संहितेचे कलम 379 सह कलम 34 प्रमाणे खटला चालविण्यात येत आहे. फिर्यादी गजानन किसनराव देशमुख, वय 28 वर्ष, धंदा व्यापार, राहणार प्लॉट क्रमांक 10, सहकार बँक कॉलनी, सावरकर चौक, दर्गा रोड, औरंगाबाद यांनी दिनांक 4/3/2009 रोजी फिर्याद दिली की सुमारे 5 वर्षापासून ते त्यांच्या कुटुंबासह भाड्याने राहतात व त्यांचे वाळूज येथे इलेक्ट्रिकचे दुकान आहे ते त्यांच्या स्वतःच्या खाजगी कामासाठी सन जून 2007 मध्ये नवीन इंडिका DLS V2 ही टाटा फायनान्स औरंगाबाद यांच्याकडून अर्थसहाय्य घेऊन विकत घेतली होती. तिचा क्रमांक MH-38-1411 होता. त्यांची सदर गाडी काम झाल्यानंतर त्यांच्या घरासमोर उभी करून ठेवीत असतात. दिनांक 9:30 वाजता त्यांची गाडी घरासमोर उभी करून ठेवली व दिनांक 28/2/2009 रोजी सकाळी 11 वाजता घराबाहेर येऊन त्यांनी पाहिले असता त्यांना त्यांची गाडी घरासमोर दिसली नाही. त्यांनी तिचा आजूबाजूला शोध घेतला. ती मिळून आली नाही. ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. त्यामुळे त्यांनी अज्ञात इसमाविरुद्ध चोरून नेल्याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. परिच्छेद दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 44/2009 नुसार भादवी कलम 379 सह कलम 34 अन्वये नोंद करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री अमोल गायकवाड यांनी करून तपासादरम्यान घटनास्थळ पंचनामा केला. साक्षीदारांची तपासटिपणे नोंदविली. अटक पंचनामे व तपासाअंती आरोपीविरुद्ध सबळ पुरावा आल्याने भारतीय दंड संहितेचे कलम 379 सह कलम 34 प्रमाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. परिच्छेद माझे पूर्व अधिकारी यांनी आरोपी क्रमांक 3 व 5 हे वारंवार त्यांच्या विरुद्ध वॉरंट काढूनही ते हजर न झाल्याने व आरोपी क्रमांक 1, 2, 4 व 6 हे नियमित हजर होत असल्याने निशाणी क्रमांक 55 वरील आदेशान्वये त्यांचे प्रकरण आरोपी क्रमांक 3 व 5 पासून वेगळे करून आरोपी क्रमांक 1, 2, 3 व 6 यांचे विरुद्ध निशाणी क्रमांक 56 खाली वर नमूद कलमाप्रमाणे आरोप निश्चित करून आरोपींचे निवेदन नोंदविण्यात आले. आरोपींनी गुन्हा केल्याचे नाकारले व संपरीक्षेची मागणी केली. त्यानंतर माझे पूर्वाधिकारी यांनी 2 साक्षीदार तपासले. त्यानंतर परत प्रस्तुत प्रकरणातील आरोपी क्रमांक 4 व 6 हे वारंवार गैरहजर राहत असल्याने त्यांना वॉरंट काढूनही ते हजर झाले नाहीत. त्यामुळे निशाणी क्रमांक 88 वरील आदेशान्वये आरोपी क्रमांक 1 व 2 यांचा खटला आरोपी क्रमांक 4 व 6 पासून वेगळा करून चालविण्यात आला. त्यानंतर वारंवार अभियोग पक्षाला साक्षीदार हजर करण्याची संधी देण्यात आली, परंतु त्यांनी वारंवार
संधी देऊनही प्रस्तुतकामी साक्षीदार हजर केले नाहीत. प्रस्तुत प्रकरण हे 10 वर्षापेक्षा जास्त जुने असून माननीय उच्च न्यायालय व माननीय जिल्हा न्यायालय यांच्या निर्देशनाप्रमाणे लवकरात लवकर निकाली काढणे आवश्यक असल्याने अभियोग पक्षाचा साक्ष-पुरावा बंद करून प्रकरण फौजदारी प्रक्रिया संहिता चे कलम 313 प्रमाणे आरोपीच्या जबाबासाठी ठेवण्यात आले. त्याप्रमाणे निशाणी क्रमांक 89 व 90 वर आरोपी क्रमांक 1 व 2 यांची जबानी नोंदविण्यात आली. परिच्छेद अभिलेखावरील पुरावा व उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून खालील मुद्दे माझ्या विचारार्थ उपस्थित होतात व त्यावरील माझे निष्कर्ष मी पुढील कारणमीमांसेसह नोंदवित आहे. कारणमीमांसा. परिच्छेद अभियोग पक्षाने तपासलेले साक्षीदार क्रमांक 1 यांच्या पुराव्यात त्यांनी असे कथन केले की दिनांक 27/2/2009 रोजी त्यांनी त्यांची 4 चाकी इंडिका क्रमांक MH38-1411 ही घराच्या समोर लावली होती. सकाळी पाहिली तेव्हा ती तेथे नव्हती. त्यांनी आजूबाजूला गाडीचा शोध घेतला परंतु मिळून न आल्याने शेवटी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यांच्या गाडीत सोनी कंपनीचा DVD प्लेअर लावलेला होता. गाडी व DVD प्लेअर मिळून किंमत 2,20,000 होती. फिर्याद दिनांक 27/2/2009 रोजी दिली. त्यांना फिर्याद दाखविण्यात आली ती तीच असून त्यावर त्यांची सही असून त्यातील मजकूर बरोबर आहे. फिर्यादी जबाबास निशाणी क्रमांक 64 देण्यात आली. त्यांनी पोलीस ठाण्यात वारंवार जाऊन विचारले परंतु शोध लागला नाही. साधारणतः 1 वर्षाने पोलिसांनी त्यांना चोर सापडला असून तुमची गाडी त्याने चोरल्याचे सांगितले. घटनास्थळ दाखवण्यासाठी पोलीस आरोपी राजेश पाटील यास घेऊन आले होते. त्यांच्या समक्ष त्यांनी घटनास्थळ पंचनामा केला. स्टॉप.